नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक 44 वर देवधरी घाटात कत्तलीकरिता गोवंश जनावरे नेत असलेल्या वाहनांवर एकाच दिवशी वडकी पोलिसांनी केल्या 2 कारवाया. दिनांक 16 जानेवारी पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून MH40 AK 3933 या ट्रकचा पाठलाग करून सदर वाहन पकडून वाहनांची तपासणी केली असता त्यात 26 गोवंश, त्यापैकी 2 बैल मयत, प्रत्येकी किंमत 35,000 रुपयाप्रमाणे 9,10,000 आणि 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 29,10,000 रुपये किमतीचे गोवंश आणि ट्रक मिळून आला आहे. आरोपितांवर कलम 325, 3 उपकलम 5 भारतीय न्याय संहिता सह कायदा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5 अ, 5 ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 11, 1, घ, ड, ज, ज, ट, झ आणि MV ऍक्ट 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज दुपारी मिळालेल्या माहितीवरून कत्तलीसाठी गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जात असलेल्या कंटेनर क्रमांक UP 21 HE 7398 या कंटेनरला देवधरी घाटामध्ये नाकेबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर न थांबता पांढरकवडाकडे पडून जात असताना पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने वाय पॉइंट पांढरकवडा येथे पकडत असताना चालक व त्याचे साथीदार कंटेनर मधून उडी मारून पळत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व वाहनांची तपासणी केली असता त्यात 42 गोवंश, त्यापैकी 3 बैल मयत, प्रत्येकी किंमत 35,000 रुपये प्रमाणे असे एकूण 14,70,000 आणि 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 44,70,000 रुपये किमतीचे गोवंश आणि कंटेनर मिळून आला आहे. यातील 3 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपी नामे 1 शाह आलम मोहम्मद फारूक वय 32 वर्ष राहणार भोजपूर उत्तर प्रदेश, आरोपी 2 शाहरुख अली वय 29 वर्ष राहणार मेरठ उत्तर प्रदेश, आरोपी 3 सरताज कल्लू वय 35 वर्ष राहणार कुंदरकी तालुका मुरादाबाद उत्तर प्रदेश असे आरोपी मिळून आले आहे व त्यांच्यावर कलम 325, 3 उपकलम 5 भारतीय न्याय संहिता 2023 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5 अ, 5 ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 11, 1, घ, ड, ज, ज, ट, झ आणि कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करत असून पुढील कारवाई करीत आहोत. दोन्ही कारवाई एकूण 73,80,000 रुपये किमतीचे गोवंश आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, PSI प्रकाश देशमुख, GPSI सुनील कुडमेथे, ASI दीपक मडकाम, SC भोजराज करपते, SC अभिजित कोशटवार, HC सचिन नेवारे, HC निलेश वाढाही, PC अरविंद चव्हाण, PC अमीर किनाके आणि पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील SC विलास जाधव यांनी केलेले आहे. सहसंपादक कुणाल पेंदोर सह करंजी सर्कल प्रतिनिधी अतुल वैद.